नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण वाळुंज येथे आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाळुंजमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रमेशआबा इंगळे यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेली कामं, त्यांचं काय काम आहे, कसं काम झालेलं आहे, या संदर्भात काही मतदार राजा आपल्या बरोबर आहेत. काय वाटतं तुम्हाला? आबा उभे आहेत आणि कुठेतरी एक लढाई चालू झालेली आहे तुमच्या गावामध्ये. एक उमेदवार आहेत, बाकीचे 5 उमेदवार आहेत. काय वाटतं तुम्हाला? आबांचा विजय हा निश्चित होणारच आहे. कारण आबा गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारं नेतृत्व आहे, निर्व्यसनी नेतृत्व आहे, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले नेतृत्व आहे आणि त्यांचा विकास कामाचा अभ्यास फार मोठा आहे. विकास कामं करण्यासाठी आबा रात्रंदिवस धडपडत असतात. त्यांनी वाळुंज गावामध्ये आताच्या आमच्या येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये 1,20,00,000 पुढे जवळजवळ 1.5 ते 2 कोटीच्या दरम्यान निधी आणलेला आहे. त्यामध्ये आमच्या वाळुंज गावच्या मशानभूमीचं काम असेल, दशक्रियाविधीचं काम असेल, आमचा मित्रव्यवस्थेचा रस्ता असेल, आमचा शिवरी ते वाळुंज गावचा रस्ता असेल, त्यानंतर बापूंच्या माध्यमातून जलसंधारणाच्या संदर्भात आमच्या ओढ्यावरती बंधाऱ्याची कामं सँक्शन करून घेऊन ती पूर्ण त्यांनी पार पाडली. त्याच्यामुळं आमच्या विहिरी आज अजून देखील जै लेवलला म्हणजे जमीन लेवलला आज त्याच्यामध्ये पाणी आहे. कारण हे जर बंधारे होण्या अगोदर आमच्या पावसाळ्यामध्ये वड्याला पूर यायचा आणि येणारं पाणी वाहून जात असायचं आणि जमिनीत न मुरल्यामुळे आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायची पण मुश्किल होत असायची. परंतु आबांच्या माध्यमातून आणि बापूंच्या सहकार्यातून जे आमच्या फक्त वाळुंजमध्येच नाही तर आपलं खळद असेल, शिवरी असेल, या भागामध्ये आपल्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये हे जाळं झालं जलसंधारणाच्या माध्यमातून. त्यामुळे जे येणारे पुराचं पाणी मध्येच म्हणजे आडल्यामुळं विहिरींची पाण्याची लेवल वाढली. त्यामुळे आमच्याकडे आज शेतकरी राजा पण खुश आहे. दुसरं राहिलं विकास कामाचं तर आबांनी आता रस्त्याची कामं असतील, बाकीचे अजून आमच्या दलित वस्ती सुधारणेची ड्रेनेज लाईनची कामं असतील, परत पालखीचा जो रस्ता आहे तो सगळा त्यांनी करून घेतला. मुरमीकरण, कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण अशा पद्धतीची कामं त्यांनी करून घेतली. अजून त्यांच्या डोक्यात भरपूर उपक्रम आहेत, परंतु सत्तेत असल्याशिवाय ते उपक्रम पार पाडता येत नाहीत. म्हणून त्यांनी आता सत्तेत जाण्याचा विचार केला. त्यांच्या डोक्यात कधीच पहिल्यापासून सत्तेत जाण्याचा विचार नव्हता, फक्त समाजसेवेचंच त्यांचं व्रत असायचं. परंतु त्यांनी आता सत्तेत गेल्याशिवाय विकास होऊ शकत नाही हे जाणल्यामुळे त्यांनी आता उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं सीट हे 100% निवडून येणारच आहे, 100%. कारण त्यांच्याबरोबर गोरगरीब जनता स्वइच्छेने आहे. असं कुठल्याही आमिषाला, कुठल्याही येणाऱ्या नाही का एखाद्या तुच्छ भेटीमुळे ते त्यांच्या बरोबर नाही आहेत, तर त्यांच्या कार्यामुळे आहेत. तर त्यांचं कार्य असं, आमच्या गावामध्ये सोसायटी एखादी भरायची असेल तर त्याला आर्थिक अडचण असली, एक शेतकरी कुटुंब म्हणलं की आर्थिक अडचणी भरपूर असतात, तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आबा एखाद्या पाठीराख्यासारखे सर्वांच्या बरोबर, एखादा गरीब असेल, एखादा मिडल क्लास फॅमिलीचा असेल किंवा एखादा उच्च आर्थिक दृष्ट्या सबल असणाऱ्या माणसाला पण अडचणी निर्माण होतात, तर त्यासाठी हा माणूस कायमस्वरूपी त्यांच्या उभा असतो. सोसायटी भरायची असेल, कोणाच्या घरी जर लग्न असेल तर आबा आदल्या दिवशी रात्री जाऊन त्यांच्या घरी पेमेंट ठेवून येत असतात आणि लागलं तर वापरा, नाही लागलं तर परत द्या, अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. सोसायटी भरायला कोणाचे असेल अडचण तर त्यांनी आबांना विचारलं. त्यांनी कधीच कोणाचा शब्द तोडला नाही. एखाद्याचा अनपेक्षित ॲक्सिडेंट झाला, कोणी एखादा अचानक आजारी पडला तर त्या माणसाच्या दवाखान्यासाठी लागणारा खर्च आबा 0 मिनिटात तिथे देऊन येत असतो. त्यामुळे गोरगरिबांच्यासाठी एक पाठीराखा असल्यासारखा आबा असल्यामुळं त्यांच्या विजयाला कोणीच रोखू शकत नाही. त्यांच्याबरोबर दुसरे जे उमेदवार आहेत पंचायत समितीचे माणिक निंबाळकर, काय वाटतं तुम्हाला? त्यांचं पण चांगलं काम आहे. ते तर बापूंचे पीएच आहेत.
हा. आणि त्यांनी पण समाजकार्य भरपूर केलेलं आहे. त्यांची पण चांगली कामं आहेत. निवडून येते निवडून 100% येते. तुम्हाला विकास आबाच्या विकास कामामुळे आबा 101% बेल्स महाशिव गटातून मताधिक्याने निवडून येणार. माणिक निंबाळकरांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? माणिक दादा कसे आहेत आता विजय बापूंचे पी असल्यामुळे त्यांना कुठे निधी काय द्यायचं सगळ्या गोष्टी जाणतात त्यामुळे असं व्यक्ती आणि रमेश आबांच्या बरोबर हे दोघेही जोडी माळशिरस गणामध्ये यादव शेठ असे तिन्ही एकदम छान उमेदवार आहेत. त्यामुळे हे सगळे एकत्र येऊन पूर्ण बेलसर माळशिरस गणाचा पूर्णपणे विकास करतील आणि माणिक दादांचं एक म्हणजे कामाची त्यांची पण धडपड रमेश आबांची आपल्या लोकांबद्दल असलेली धडपड की विकास कशा पद्धतीने करायचा आणि त्याच्यात विजय बापू शिवतारे यांची त्यांची एक साथ त्यामुळे ह्या बापूंना साथ देण्यासाठी तिन्ही उमेदवार त्यांच्या बरोबर असतील तर अजून आपल्या बेलसर माळशिरस गणाचा विकास पूर्णपणे जोरात होईल. आणि हे अशी मंडळी आहे की पूर्ण सगळ्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारी लोक आहेत. कोणाचे काही सुखदुःखात कुठल्याही कार्यात कुठलंही काम असेल यांच्यापर्यंत आपण एक फोन केला की ते काम 100% होणार असे सगळे तिन्ही पण व्यक्तिमत्व आहेत. आणि वरती बापू तर आहेतच आपल्या बरोबर त्यामुळे विकास करण्यासाठी एक सत्ता आणि त्यावरती एकनाथ शिंदे साहेब पण आहेत. अशी सगळी एक टीम अशी आहे की जबरदस्त आहे. हे खरंच विकास त्यांना आणि तळागाळात शेतकऱ्याच्या ह्यातून आलेले लोक आहेत ते वरती म्हणजे त्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे आणि तळागाळातील गोरगरीब सगळ्या जनतेची त्यांना जाणीव आहे आणि त्यांनी स्वतः त्यातून गेलेले आहेत हे लोक. त्यामुळे काय लागतं ह्या म्हणजे लोकांची अडचणी काय असतात काय नाही या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती. त्यामुळे रमेश आबा इंगळे माणिकदादा निंबाळकर शरददादा यादव अशी तिन्ही उमेदवारांना उलट जनतेने ही निवडणूक हातात घ्या आणि या तिन्ही उमेदवारांना विजय करून टाका असं सगळ्यांना आवाहन करतो. विजय तर निश्चित. त्याला बळी पडू नका. आमिषाला कोणत्याही बळी पडू नका आणि जे खरंच व्यक्तिमत्व कामाचं आहे त्यांनाच जनतेने साथ द्या आणि रमेश आबा माणिकदादा शरददादा यांचा विकास विजय नक्कीच आहे. फक्त त्यांना एक जास्तीत जास्त लीड कसं देता येईल असं सगळ्या जनतेने प्रयत्न करा आणि सगळ्या जनतेला आमचं आव्हान आहे की कुठल्या आमिषाला बळी पडू नका आणि विकासाला मत द्या. या तीन शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे विजय बापू शिवतारेंच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आहेत. जो कामाचा माणूस आहे त्यालाच निवडून द्या एवढेच आम्ही सगळे मतदार भगिनींना बंधू भगिनींना विनंती करतो. एवढी साथ द्या नक्की विकास हा आपल्या बेलसर माळशिरस गणाचा विकास हा नक्की होईल एवढंच आमचं म्हणणं आहे. रमेश आबा माणिकदादा शरददादा यादव निवडून येणार 100% निवडून येणार. धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच. आपल्या बरोबर या ठिकाणी वाळूंज गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. काका नमस्कार. काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी सगळ्या पक्षांनी लढाई टाकलेली. काय वाटतं तुमच्या गावामध्ये विकास करणारा कोण व्यक्ती आहे जो शिवसेनेचा रमेश आबा. शिवसेनेचा रमेश आबा यांना अच्छा निवडून येतील. हा काय बरं चांगला माणूस आहे. गोरगरिबांच्या वेळेला उत्तर पडणारा माणूस आहे आज. अच्छा 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 गोरगरिबांच्या मदतीला हा मध्ये अच्छा त्यामुळं 100% येणार. हा 100%. लोक म्हणतात की आबा एक त्यांच्या कामाचा जो फ्लो आहे तुमच्या वाळूंमध्ये कसा आहे नाही व्यवस्थित आहे. कामाबद्दल नंबर 1. येणार. हा येणार 100% येणार. माणिक दादा माणिक निंबाळकर हा ते येणार. येणार. हा. अच्छा हवा कुणाची आहे मग शिक्षण आमच्या गावात तर यायची कुणाची शिवसेनेची. ओके धन्यवाद.